म्हणजे आठवत नाही कारण मी चौथीतनंच गेलो मला वाटतं आहे ना. त्यानंतर मी रुरल हायस्कूलमध्ये होतो. हां, तर जे काही मी आजपर्यंत शिकलो आहे म्हणजे जवळपास 5,000 विद्यार्थ्यांना ट्रेन पण केलं आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये पैशाला फार महत्त्व आहे आणि मला जे मार्क्स आहेत किंवा डिग्री आहे ते आपल्याला चांगल्या नोकरीसाठी किंवा चांगल्या आपल्या आयुष्यामध्ये यूज होतं. पण पैशाचं जे मॅनेजमेंट आहे ते फार गरजेचं आहे आयुष्यामध्ये. तर आर्थिक साक्षरता म्हणजे आपण जे पैसे कमवतो आणि त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटतं त्याचं एज्युकेशन आपण स्वतः थोडंसं घ्यायला पाहिजे. कारण काय होतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फार उतार चढाव येतात, आर्थिक प्रॉब्लेम येतात, जसे कोरोना सिच्युएशनमध्ये आली होती है ना. तर हे जे चढ उतार आयुष्यात न यावे म्हणून आपण जे आर्थिक नियोजन जे आहे ते सगळ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्या संदर्भात तुम्हाला जर काही माहिती लागली तर ग्रुपवरती मी आहेच आहे, मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेल. आणि मला वाटतं की त्या संदर्भात सगळ्यांनी वाटचाल करावी जेणेकरून आपलं उर्वरित आयुष्य एकदम सुंदर असेल आणि आर्थिक अडचणी न येता जाईल. आणि सर्व जे शिक्षक आहेत माझे सगळ्यांचे धन्यवाद की मी या पदापर्यंत पोहोचलोय. आणि म्हणजे आता जसं माझं शिक्षण म्हणाल तर मी MBA इन मार्केटिंग केलं, नंतर एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट केलं. मी 10वीपासून जॉब करायचो. आर्थिक परिस्थिती आमची पण जरा जेमतेमच होती. तर 10वीपासून जॉब करता करता मी माझं एज्युकेशन कंप्लीट केलं. आणि आता जे माझे स्टुडंट आहेत काही PSI अधिकारी, काही RTO अधिकारी, काही ॲडव्होकेट आहे हायकोर्टातले. तर त्यावेळेस मला असं जाणवतं की म्हणजे माझं मी जे शिकवतो ते पूर्ण वेगळं आहे जगाच्या दृष्टीने. कारण मी ॲक्च्युली पैसेच कमवायचं शिकवतो. माझं जे प्रॉडक्ट आहे ते डायरेक्टली पैशाचं आहे आणि पैशासाठी त्यांनी पण त्यांचे साधारणतः 1998 शिक्षण 1998 झाल्यामुळे तो सातवीला गेलो तेव्हा पहिले ते 6वीचं शिक्षण झालं. त्यानंतर मला एवढं काही तिकडे येण्या जाण्याचा संपर्क नाही राहिला. पण ठराविक काही